तुमच्या आमच्या हक्काची लाल परी आता शेवटच्या घटका मोजते का? गाव तिथे एसटी म्हणणाऱ्या सरकारने लाल परीला वाऱ्यावर सोडले का? प्रवाशांचा जीव धोक्यात आणि कर्मचाऱ्यांच्या पदरात फक्त निराशा. बजेटमध्ये तरतूद झाली खरी, पण ती एसटीला तारणार की मारणार? हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा, कारण हा प्रश्न महाराष्ट्राच्या जीवनवाहिनीचा आहे. नमस्कार. महाराष्ट्राच्या अर्थसंकल्पात एसटी महामंडळासाठी निधीची घोषणा तर झाली, पण ही तरतूद म्हणजे उंटाच्या तोंडात जिरं अशीच काहीशी आहे. आज आपण पाहणार आहोत की का एसटी कर्मचारी संघटना संतापल्या आहेत आणि प्रवाशांना कोणत्या हाल अपेष्टा सहन कराव्या लागत आहेत. मुद्दा क्रमांक 1, प्रवाशांचे हाल आणि धोक्याचा प्रवास. रस्ता तिथे एसटी धावते, पण कोणत्या परिस्थितीत? वारंवार होणारे अपघात, नादुरुस्त बसेस आणि प्रवासात सतत होणारे ब्रेकडाऊन यामुळे सर्वसामान्य प्रवासी मेटाकुटीला आला आहे. प्रवाशांना चांगल्या सुविधा मिळण्याऐवजी रखडलेला आणि जीव घेणा प्रवास नशिबी आला आहे. मुद्दा क्रमांक 2, कर्मचाऱ्यांची व्यथा आणि पगार रखडले. एसटीचा कणा असलेला कर्मचारी आज नाराज आहे. राज्य सरकारकडून सवलत मूल्याची रक्कम वेळेत मिळत नसल्याने पगाराला विलंब होत आहे. धक्कादायक बाब म्हणजे कर्मचाऱ्यांच्या पगारातून कापलेला भविष्य निर्वाह निधी म्हणजेच PF आणि ग्रॅज्युएटी अद्याप संबंधित विभागांकडे जमा केलेली नाही. वाढीव महागाई भत्ताही कागदावरच राहिलेला आहे. मुद्दा क्रमांक 3, बजेटचा आकडा आणि वास्तव. बजेटमध्ये सवलत मूल्यासाठी 3,678 कोटींची तरतूद करण्यात आली आहे, पण कर्मचाऱ्यांच्या पगाराचा प्रश्न यामुळे पूर्ण सुटलेला नाही. महामंडळाला 8,300 नवीन बस गाड्या खरेदी करायच्या आहेत, ज्यासाठी किमान 8,000 कोटींची गरज आहे. मात्र सरकारने तरतूद केली आहे फक्त 2,500 कोटींची. मग नवीन बसेस येणार कुठून आणि खासगी गाड्यांच्या स्पर्धेत एसटी टिकणार कशी? महाराष्ट्र एसटी कर्मचारी काँग्रेसचे सरचिटणीस श्रीरंग बर्गे यांनी सरकारकडे अतिरिक्त निधीची मागणी केली आहे. तर महाराष्ट्र कामगार संघटनेचे अध्यक्ष संदीप शिंदे यांनी स्पष्ट केलंय की खासगी वाहतुकीला शह द्यायचा असेल तर पायाभूत सुविधा आणि नवीन बसेससाठी ठोस तरतूद आवश्यक आहे. जर वेळेत ठोस पावलं उचलली गेली नाहीत तर महाराष्ट्राची ही लाल परी फक्त इतिहासात उरेल. सरकारला जाग आणण्यासाठी हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा. तुम्हाला काय वाटतं? एसटी वाचवण्यासाठी सरकारने काय करायला हवं? तुमच्या प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. अशाच ताज्या आणि महत्त्वाच्या अपडेट्ससाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.